सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय। तुम्ही आजपर्यंत शिकले नसाल अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय शिकवतो, कारण मल्टिप्लाय हा आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। शालेय पातळीवर मुलांना मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करणं चुकतात आणि यानंतर तुमचं एकही उदाहरण चुकणार नाही। जवळपास मी तुम्हाला 20 अशा स्टेप सांगणार आहे मल्टिप्लायच्या, जेणेकरून तुमचं जिंदगीत एकही मल्टिप्लाय चुकणार नाही। सर्व विद्यार्थ्यांनी फळ्याकडे लक्ष द्या। स्टेप नंबर 1 डिजिट बरोबर 3 9 जा किती होणार आहे 27, 0 0 जा 0, 5 1 जा 5। सर्वांनी मन लावून फळ्याकडे लक्ष द्या। 7 6 जा 42, 6 0 जा 0 आणि 7 1 जा 7। 1 डिजिट ही स्टेप नंबर 1। स्टेप नंबर 2 सर्वांनी फळ्याकडे लक्ष द्या। 2 2 जा 4, 2 9 जा 18, 3 3 जा 9, 3 4 जा 12। क्लियर? चला सर्वांनी मन लावून लक्ष द्या। 3 0 जा 0, 3 4 जा 12। ओके, 4 0 जा 0, 4 3 जा 12, 1 3 जा 3, 1 9 जा 9। हा जो 1 आहे हा 3 ला मल्टिप्लाय आहे आणि 9 ला मल्टिप्लाय आहे। स्टेप नंबर 2 नॉन कॅरी 2 डिजिट बाय 1 डिजिट नॉन कॅरी, फक्त लक्षात ठेवा। त्यानंतर आहे स्टेप नंबर 3 3 डिजिट बाय 1 डिजिट, 3 डिजिट बाय 1 डिजिट नॉन कॅरी म्हणजे त्याला हातचा नाही आहे। ओके, 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 9 3 जा किती होणार आहे 9 3 जा किती होणार आहे 27। क्लियर? फक्त लक्ष द्या। कॉमा पुढे 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 1 जा 3। क्लियर? ओके, चला पुढे 9 0 जा 0, 9 0 जा 0, 9 9 जा 81, कॉमा पुढे बघा 1 7 जा 7, 7 1 जा 7, 1 7 जा 7। क्लियर? स्टेपचं नाव होतं 3 डिजिट बाय 1 डिजिट नॉन कॅरी आणि हे स्टेप बाय स्टेप शिकल्यानंतर तुमचा मल्टिप्लाय कधीच चुकणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो, 110% सांगतो। चला आता पुढे स्टेप नंबर 4 डिजिट बाय 1 डिजिट नॉन कॅरी म्हणजे 4 अंक गुणिला 1 अंक पण त्याच्यात कॅरी नाही, हातचा नाही। बघा हा जो 3 आहे हा या चौघांनाही गुणिला आहे म्हणजे 3 गुणिला 2, 3 2 जा किती होणार आहे 6, 3 2 जा 6, 3 2 जा 6 आणि 3 9 जा किती होणार आहे 27। क्लियर? कॉमा पुढे बघा आता 9 0 0, 9 0 आपले 0 0 0, 0 0 0, 0 0 0, 0 9 ला 0। कोणत्याही नंबरला जर का आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 0 येतं। कळालं? समजलं? ओके, चला आता इथं बघा हा जो 2 आहे 2 1 जा 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 7 जा 14, कॉमा इथं फक्त लक्ष द्या 2 2 जा हा जो 2 आहे हा 2 या चौघांनाही मल्टिप्लाय आहे म्हणजे 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 7 जा 14, कॉमा आता इथं बघा 1 1 जा 1, 1 1 जा 1, 1 1 जा 1, 1 1 जा 1। कोणत्या स्टेपचं नाव होतं 4 डिजिट बाय 1 डिजिट, 4 अंक गुणिला 1 अंक पण कॅरी नाही असं या स्टेपचं नाव होतं। क्लियर? फक्त लक्षात ठेवा मी कशा पद्धतीने पुढे तुम्हाला घेऊन जातोय। आता बघा स्टेपचं नाव वरती किती अंक आहेत रे 5 डिजिट बाय 1 डिजिट नॉन कॅरी म्हणजे हातचा नाही, 5 अंक गुणिला 1 अंक पण हातचा नाही। स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय वरती स्टेपचं नाव लिहिलेलं आहे 5 नंबरची स्टेप। चला बोला 3 3 जा 9, 3 2 जा हा जो 3 आहे 3 ला मल्टिप्लाय आहे, 3 2 ला मल्टिप्लाय आहे 6, 3 2 ला मल्टिप्लाय आहे 6, 3 या 2 ला मल्टिप्लाय आहे 6 आणि 3 7 ला 9 ला पण मल्टिप्लाय आहे
27 1 2 3 कॉमा आणि 1 2 कॉमा. क्लियर? समजलं? चला आता पुढे बघा. 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 बरोबर आणि 3 9 जा 27 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. क्लियर? 5 डिजिट 5 अंक गुणिला 1 अंकी मल्टिप्लायची ही स्टेप आपण शिकत आहे. अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. चला पुढे. हा जो शून्य आहे यावरच्या पाचही अंकाला मल्टिप्लाय आहे. म्हणजे हा जो शून्य आहे हा 3 ला पण गुणिला आहे. बरोबर का ना? 0 गुणिला 3 0. फक्त लक्षात ठेवा 0 गुणिला 1 0 0 गुणिला 1 0 0 गुणिला 1 0 0 गुणिला 2 किती होणार आहे? 0 गुणिला 2 म्हणजे काय होणार आहे? 0. शून्याने आपण कोणत्याही संख्येला जर का मल्टिप्लाय केला तर उत्तर काय येणार आहे? 0. फक्त लक्षात ठेवा 0 ने कोणत्याही मल्टिप्लाय केला तर उत्तर सगळ्यांना काय येतं? 0 0 येतं. मन लावून लक्ष द्यायचं आहे, चुकू शकतं. चला आता पुढची स्टेप नंबर 6 काय आहे रे बघा. 1 2 3 4 5 6 अंक भागीला 2 अंक 6 अंक भागीला नाही सॉरी 6 अंक गुणिला 1 अंक म्हणजे 6 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट ही स्टेप आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही शिकलं पाहिजे. हा जो 2 आहे या 2 चा पहिला फ्रेंड आहे. 2 2 जा 4 2 4 जा 8 2 0 जा 0 2 2 जा 4 2 0 जा 0 आणि 2 2 जा 4 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. पक्क लक्षात ठेवा. चला आता इकडे लक्ष द्या. हा जो 1 आहे हा या 9 ला मल्टिप्लाय आहे. 9 1 ला मल्टिप्लाय आहे. 9 1 जा 9 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 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. पक्क लक्षात ठेवा 5 अंकी गुणिला 1 अंकी. पण यामध्ये हातचा आला नाही, कॅरी आला नाही, बोरो आला नाही. ही स्टेप आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही शिकले तर 100% तुम्हाला समजणार. सगळा आपला व्हिडिओ तुमच्या मित्राला सेंड करा. पण आपण बघा 0 गुणिला 1 0 हा याचा फ्रेंड आहे, हा याचा फ्रेंड आहे, हा याचा फ्रेंड, हा याचा फ्रेंड, हा याचा फ्रेंड आणि हा याचा पण फ्रेंड आहे. 0 गुणिला 0 0 0 गुणिला 2 0 0 गुणिला 1 0 0 गुणिला 0 0 आणि 0 गुणिला 9 0. हे झाली आपली स्टेप नंबर 6. 5 अंक गुणिला त्यानंतर आहे 5 अंक गुणिला 1 अंक. आता जर मी तुम्हाला इथं 6 अंक जरी दिले तरी तुम्ही सोडवू शकता. क्लियर? तुम्ही सोडवू शकता, मी गॅरंटी देऊन सांगतो. चला आता बघा आहे आता स्टेप नंबर 7 2 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट पण ही कॅरी. आता नॉन कॅरीचे संपले. आता आपण कॅरी कडे वळणार पण स्टेप बाय स्टेप वळणार. आपण 1 डिजिट बघितला, आता 2 डिजिट आणि खाली 1 डिजिट पण त्याला आता हातचा येणार आहे. चला बोला 7 2 चा किती होणार आहे? 14. कॅरी किती उरणार आहे? 1. हातचा 1 उरणार आहे. बरोबर. 9 2 चा किती होणार आहे? 18 आणि त्याच्यामध्ये हा जर 1 मिळवला तर किती झाले आहे? 19. क्लियर? चला बघा मी तुम्हाला कसं स्टेप बाय स्टेप शिकवतो. चुकणारच नाही, गॅरंटी देऊन सांगतो, इमानदारीने सांगतो. फक्त अशा पद्धतीने शिकवा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला आजपर्यंत मल्टिप्लाय कोणी शिकवलं नाही, त्यामुळे तुमचं चुकतंय. चला बघा 6 6 चा किती होणार? 36. कॅरी किती उरणार आहेत आपले? 3. 9 6 9 चा म्हणा किंवा 9 6 चा म्हणा, उत्तर तेवढंच येणार आहे 54. त्याच्यामध्ये जर का हे 3 मिळवले तर किती होणार आहे? 57. आपण हे जे करायचे असतात हे त्याच्यामध्ये ऍड करायचे असतात. क्लियर? समजलं सगळ्यांना? चला आता पुढं 7 9 चा किती होणार आहे? 7 8 9 चा 72. 8 9 72. मराठी वाल्यांसाठी मराठीत सांगतो. 8 9 72. खाली किती उरले रे? काय हाची किती उरले? 7. 7 9 63 आणि हे 7 किती होणार आहे? 70. क्लियर? सोपं आहे. मराठी इंग्रजी काही राहिलेलं नाही, फक्त शब्द माहिती पाहिजे. चला आता इकडे बघा. ओके
चला बघा आता बघा ही स्टेप नंबर किती होती 2 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट कॅरी बरोबर ना आता ही 8 नंबरची स्टेप आहे 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट पण कॅरी लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप चला बोला sin 7 42 आजचे किती उरले आहे 4 समजलं का 7 7 49 आणि 4 53 आजचे किती उरलेले आहेत 5 इकडे लिहितोय मी बरोबर का चला 7 9 63 आणि हे 5 किती झाले 68 इथं कॉमा द्यायचा असतो क्लियर पक्क मराठी इंग्रजी दोन्ही समजवतो आता इकडे बघा 4 4 चा 16 कॅरी किती उरले 1 कॅरी किती उरले 1 4 2 चा 8 आणि 1 9 आता माझ्याकडे कॅरी उरलेला नाही आणि 4 8 चा किती होणार 32 कॉमा संपला विषय स्टेपचं नाव लक्षात ठेवा 3 डिजिट बाय 1 डिजिट पण कॅरी आहे स्टेप बाय स्टेप चुकणारच नाही पुढे बघा 9 9 चा 81 कॅरी किती उरले 8 9 9 चा हा 9 याचाही फ्रेंड आहे हा 9 याचाही फ्रेंड आहे 9 9 चा 81 कॅरी उरले 8 9 9 चा 81 आणि 8 हे त्याच्यात मिळवा किती झाले ते 89 इथं 9 इथं परत 8 परत या 9 ने याला मल्टिप्लाय करा 9 9 चा 81 त्याच्यामध्ये हे 9 मिळवा तर हे किती झाले आहेत 89 अशा पद्धतीनं आपण ह्या स्टेप शिकवलेल्या आहेत फक्त लक्षात ठेवा किती स्टेप झालेले आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या व्हिडिओमध्ये झालेले आहे 8 स्टेप याच्या पुढच्या स्टेप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ सगळ्यांना तुम्ही शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण यामुळे तुम्हाला ट्रिमेंडस चेंज होणार आहे गॅरंटी देऊन सांगतो आता स्टेप झालेले आहे 8 आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप पासून पुढच्या स्टेप सांगणार आहे थँक्यू धन्यवाद